ठाकरे काय बोलले तुम्हाला? राज ठाकरे आता आम्हाला रुबाबात बोलले, हुकुमशाही पद्धतीनं बोलले. तुम्ही शांत बसा, कालवा करू नका, या भाषेत बोलले घोषणा बंद करा. बोलायचं असेल तर दोघं जण या. आम्ही त्यांना म्हणलो आलाव तर आम्ही सगळे येणार, नाही म्हणले ते. अरे रावीची भाषा केली राज ठाकरेंनी. आता उद्या राज ठाकरे कशी प्रेस कॉन्फरन्स घेतात उद्या राज ठाकरे कशी दादागिरीची भाषा इथं जमणार नाही. धाराशिव मध्ये दादागिरीची भाषा अजिबात जमणार नाही. राज ठाकरे मुर्दाबाद, 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 राज ठाकरे मुर्दाबाद. जरा के पटेल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरा के पटेल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे. लाल मराठा. राज ठाकरे साहेब म्हणले पहिलं घोषणा बंद करा. घोषणा बंद करायचा अर्थ काय? आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा गंभीर प्रश्न असताना त्यांनी घोषणा बंद करा, हे तुम्हाला मला भेटायचं असेल तर आधी घोषणा बंद करा. याच्यामुळे सर्वजण आम्ही खाली आलेलो आहोत. पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका राज ठाकरेला बाहेर निघू देणार ना. राज ठाकरेंना हॉटेलच्या बाहेर निघू देणार ना. जोपर्यंत त्यांची मराठावर त्यांची दिशा सांगत नाही तोपर्यंत त्याला बाहेर निघू देणार ना. आमचे राज ठाकरे काय बोलले? त्यांना मराठा आरक्षण म्हणून जर एवढी अलर्जी का, त्याला एवढ्या मराठीची अलर्जी का? मराठीची मतं घेताना गोड वाटली यांना, त्यांनी मराठ्याची मतं गोड वाटली का? मराठीच्या भाषा दिल्या का वाईट वाटलं? राज ठाकरे खाली आल्यानंतर तुम्हाला काय बोलले? त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घोषणा द्यायची नाही. त्यांना मराठी आरक्षणाची घोषणा दिलेली का वाईट वाटलं? त्यांना मनोज जरांगेची घोषणा दिलेली का वाईट वाटलं? त्याच्यामुळे त्यांना हॉटेलच्या बाहेर निघू देणार ना आम्ही. आता कार्यकर्ते जे आहेत आक्रमक आहेत, प्रमाणात घोषणाबाजी जी आहे त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. कार्यकर्ते आक्रमक आहेत. एक मराठा लाख मराठा घोषणा ज्या त्या ठिकाणी होत आहेत. राज ठाकरे मुर्दाबादच्या देखील घोषणा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. कार्यकर्ते अतिशय आक्रमक जे आहेत त्या ठिकाणी झालेले आहेत. मराठवाडा दौऱ्यावर राज ठाकरेंची सुरुवात जी आहे ती कालपासून झालेली आहे. त्यामध्ये आज धाराशिव शहरामध्ये या ठिकाणी राज ठाकरे दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे दाखल होताच मराठा आंदोलकांनी जो आहे तो आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी जी आहे त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. राज ठाकरेंनी खरं तर 2 लोकांना भेटायला बोलवलं होतं, मात्र सर्वच जण जाणार अशी भूमिका या मराठा कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. राज ठाकरे खरं तर स्वतः खाली आले होते, मात्र अरेरावीची भाषा वापरण्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीतच मोठा गोंधळ या ठिकाणी दाखल जो आहे तो मराठा आक्रमकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत आमची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत आम्ही ती जाणार नाही. खरं तर राज ठाकरेंना हॉटेलमधून खाली येऊ देणार नाही अशा पद्धतीची देखील भूमिका जी आहे ती या कार्यकर्त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.